नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शशिकांत जाधव यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न। आंबवडे सैनिक विकास मंडळ फौजी आंबवडे संचलित स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळचील विद्यालयातील प्रयोगशाळा परिचर शशिकांत गंगाराम जाधव हे दिनांक 31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा आज बुधवार रोजी सेवापूर्ती गौरव समारंभ करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर आंबवडे सैनिक विकास मंडळ फौजी आंबवडे संस्थेचे संस्थापक हरिभक्त परायण वासुदेव भाऊ पवार, अध्यक्ष सुभेदार श्रीराम शांताराम पवार, उपाध्यक्ष सीताराम जाधव, कार्यवाह विष्णू पवार, माजी उपसभापती सहदेव जाधव, मुंबई मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ जाधव, रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, शाळा समिती अध्यक्ष उमेश मोरे, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू जाधव, सत्कारमूर्ती श्री व सौ सुनीता शशिकांत जाधव, मुख्याध्यापक संजय जयतपाळ, फौजी आंबवडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका किशोरी पवार आदींसह ग्रामस्थ, मुंबई, पुणे, गुजरात येथील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी संस्थापक वासुदेव पवार यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी संख्या अभावी बंद पडत असलेल्या शाळा टिकवण्याची आर्त हाक ग्रामस्थांना दिली, कारण शाळा ही गावचे वैभव असून शाळा टिकली पाहिजे, यासाठी पंचकृषीने विद्यार्थी संख्या वाढवण्याकडे भर द्यावा असे सांगितले। तर शिक्षकेतर संघाचे उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर यांनी शासनाचे शैक्षणिक धोरण, संच मान्यता व शाळांची आजची स्थिती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले। तसेच मुंबई मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ जाधव यांनी शाळेचा पूर्व इतिहास सांगताना ते भावुक झाले। अध्यक्ष सुभेदार श्रीराम पवार यांनी शाळा टिकवणे ही तुमची, आमची, सर्वांचीच जबाबदारी असून विद्यार्थी संख्या वाढीबाबत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले। सर्व मान्यवरांनी शशिकांत जाधव यांना सेवापूर्ती निरोप समारंभाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। शाळा, संस्था, ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कारमूर्ती श्री व सौ जाधव यांना भेटवस्तू, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक संजय जाधव यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय जयतपाळ यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर। म्हणून त्यांनी बंगल्यावर विचार निघाला। स्वाभिमानाने 3 जागा मला खरेदी करून दिल्या। शांताराम भाऊ गेले, ती जागा माझ्या नावावर खरेदी केली, संस्थेच्या नावाने। त्या नाक्यावर बघा, ही जागा त्यांनी खरेदी घेतली आणि खाली त्या मान्याची जागा आम्ही खरेदी केली। 7 जणी माझ्यावर खरेदी करतात, सगळं आम्ही केलं। पण काय वाटतं, काय किती वाईट वाटतं, का तुमचा स्वाभिमान जागा होत नाही प्रत्येक परिसराचा, की आम्हाला या भागामध्ये आमच्या शाळा दर वर्षाला किती खर्च करताय आणि तोच खर्च जर तुम्ही थोडा जरी त्या शाळेकडे टाकला आणि एक मुलाला आम्ही जरी काही ते म्हणतात त्या गोष्टीला आम्ही तयारी दाखवतो आणि ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने काही ना काहीतरी प्रयत्न करतात आणि काही ना काहीतरी उपाय आणतात। असा हा उपाय त्याने आणलेला आहे, तर तो त्याला मी आमच्या सर्व गुरुजन वर्गाला आणि सर्व कर्मचारी वर्गाला या आजच्या या कोळसकर सरांनी जर सांगितलं त्याच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी भरभरून बोललेले आहेत। त्यामुळे मी आता कंटाळलेला आहात तुम्ही जास्त नाही, ही पुढचं भविष्य आहे हे लक्षात ठेवा। आणि आज ना उद्या ही शाळा पुन्हा येणार, बरोबरच येणार, त्याचा वाद नाही आहे। आणि आमच्या संस्थापकांनी जे आपल्याला सांगितलं की एका गावातून 10 मुलं जरी आणली तरी आमचे मुख्याध्यापक आम्हाला एक काबीर, एक भूतपूर्व आणि काबीर असा मुख्याध्यापक मिळाला होता। पण आम्हाला फार दुःख आहे की त्या मुख्याध्यापकाला आम्ही मुख्याध्यापक बनवू शकलो नाही। इतका महाराष्ट्र लेवलवरती काम करणारा माणूस, त्याला आम्ही मुख्याध्यापक बनवू शकलो नाही, याची आम्हाला खंत आहे। आणि आम्ही वेळोवेळी याच्याकडे आम्ही पाठलाग करत आहोत। पण आम्ही आज मुख्यमंत्री आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत। शिमग्याच्या महिन्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री आणणार होतो, पण काही कारणास्तव मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत। या पुढच्या येणाऱ्या पावसाच्या आधी आम्ही मुख्यमंत्री आणण्याच्या प्रयत्नात आहोत आणि मुख्यमंत्री आले तर खरोखरच आमच्या संस्थेचं आणि आमच्या शाळांचे भरभराटी होऊ शकते अशी आम्ही आशा बाळगतो। आणि या पंचक्षेत्राला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि मी माझे